तर जय महाराष्ट्र आणि नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आलोय कॉलेजला. आज यायची इच्छा नव्हती, पण मॅडमने फोन केला आणि म्हणले आज नाही आला तर तुझा दाखला काढून तुला हाकललं जाईल. त्यामुळे आलोय कॉलेजला आणि आले सगळी ग्राउंडवर येऊन बसलेली आपले मित्र बघू शकताय. पबजी खेळत बसले वाटते. हे बघा कसं आहे नियोजन. ए स्क्वॉड चला की. ए रेहान भाई चल ना. हा याला पबजी खेळताय राव. काय फ्री फायर खेळताय? पबजी खेळा रे, मोठं असाल तर चला काही जातो वर्गामध्ये. मॅडम तर ले खवळणार आहेत. 2 आठवडे झालं कॉलेजलाच नाहीये. एलसी पोस्टाने पाठवून देतात. मला पण म्हणलं दाखला देत. बाप बदली पण आहे काय? आईच्या गावात दिसलाच नाही हो. हा किसको बोल रहा तू? चल पुढं वरती. अरे 1 वाजता येणार मी वर्ग. का? ते हे चालू आहे. काय चालू आहे? हा सेमिनार चालू आहे आता 10 वाजता. गाईच आमचे चिडे आले. आता आम्ही लय गाणं ठेवले पळायला. तिकडनं सेमिनारचे पोरं येत असते, नाव पडते तिकडे म्हणून म्हणले चला खेळ्यांना तुम्हाला. काही चिडे आलेत आमचे कॉलेजचे, म्हणजे डिपार्टमेंटचे. सगळे पळायला लागले. परत सोनवणे वहिनी बरं झालं गावलो नाही. यार गप ना तुझ्या यायला. बघितलं खरा होता. हा होता. काय सोनवणे वहिनी पडली. सॉरी ब्रो. लपून बसल्यात सगळे. सोनवणे वहिनी पडली. रेकॉर्ड झाली. इकडे जर आले नाही चुडी डायरेक्ट वार. काम करा, बॅगा पहिले कुठेतरी ठेवायचं. बॅग मुळे पाळतं खाली. काय म्हणला? बॅग ठेवून त्यावर घेऊया इकडे. एचडी सोबत ले मारत्याला सापडलं तर. अरे कोणतरी न्यायला बिलं ना उग विषय. सोन काय आपल्या गप ना का पाडायला लागलाय तू. हातात खड्डा होता. ले गाईज ये छोडी इकडे तिकडे पळायला लागले सगळे. सापडलो ना ले मारत्याला. ए ऐक ना चल वर्गात राहन उगले मारत्याला परत सापडलो. इकडनं चल, इकडनं आत वरून. अरे नाही चालू झालं अजून. बाबदलीले पलटी खातो आहे. कुठे ये चुडी? अरे सेमिनार चालू नाही झालं. अरे ऐक ना, आपण गेलो ना त्याला समजा आपणच होतो पळायला म्हणून बोललं परत ग्राउंडवर झाला. ए नको परत ग्राउंडवर अरे सेमिनार चालू नाही झालं. कुणी 20-20 बघितलं ना म्हणते कुठं होतं एवढा वेळ. मुतायला जायचंय आता आलंय म्हणायचं घर. गाईज तर फायनली आता आमची वेळ झाली युद्धाला जायची, म्हणजे लेक्चरला जायची. आणि ते बी आमच्या मॅडमच्या. तर आता मॅडम तर शिवाय देणार आहेत. तर आम्ही सगळे एवढे सगळे ॲबसेंट होतो इतके दिवस. जाऊ दे चला. मित्रांनो फायनली आलो कॉलेजवरून घरी आणि आलो चहा प्यायला. जय भाऊ, सुम्या, बाळ्या
आणि अजून 2-3 पोरं येतात मागणं आली तर नाही तर नाही येणार. ले दमलो आज काय सांगायचं तुम्हाला, ले दमलो. हॅलो 9 माझं इच्छा माझा प्लॅन काय होता 2:30ला डायरेक्ट घरी यायचा, पण मॅडमने लेक्चर दिलं. आता काय बोलणार नाही का मॅडम, मग डायरेक्ट पप्पांना फोन लावत होता म्हणून म्हणलं जाऊ दे पूर्ण लेक्चर करून यावं. मग आज पूर्ण लेक्चर करून आलो. नाही विषय आता उद्या परत जायचं. आलो चहा प्यायला. चहाची ऑर्डर दिली का? आज लेच चॉकलेट दिसतंय गाईज. याच्या द्या ना. बघितलं का याच्यात पण पाहुण्या रावण्यांचे बी सोडत नाही. येडे करी तू की ऍपल नको ऍपल जाऊ का? तर मित्रांनो आम्ही चाललोय सगळे. कुठे चाललोय जय कुठे चाललोय आपण चाललोय हॉटेलला. हॉटेल रायरी. आयुष्यात सगळं केलं पण विठ्ठलाची स्टोरी ठेवून रात्रीची कोण रे ऐक की जी पोरं सोमवार शनिवार सोडून बसलेत त्यांना म्हणतात की नाही का स्टोरी बिरी काय भूक लागली पोरं आज खायला बरोबर काय गाईज आम्ही ते पाळत नाही, पण ही असते पाळणारी आणि असते गाईज ये एक नंबर भांगर हे स्वामी 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 नुसता स्टोरीला टाकतो. याची रिंग टॉंग पण आज मोहन पण आहे. आज मोहन पण आहे. सुमित भाई पण आहे. सुमित भाई आहे ना. स्टिंग नको भाऊ नको. स्टिंग तो होईल स्टिंग. ए वा काय केलंय? ए साप बी पिला. पळणार तो आता पळणार तो. गाईज लय मोठा विषय आलाय. रायरीला आलोय पण इथं अर्धा तास वेटिंग आहे. बघू शकताय थोडे पोरं तिथं थांबलेत शितोळे देशमुख वाड्याला, पण तिथं बी गर्दी होती. आता बघू तिथं गेल्यावरतीच कळलं आपल्याला काय ते. एक तर रायरीला एक तर इथं, नाही तर मग दुसरीकडे कुठं तर बघावं लागेल. आणि जर कुठं नाही जमलं तर डायरेक्ट घरी. गाईज माझी टोप्याची तिकीट ठेवतोय, मला जर परत लक्षात नाही राहिलं हरवली तर मग सांगा मला. डेझर्ट मध्ये संत्री पण आहे. चल तर मित्रांनो शेवटी इकडं तिकडं फिरून आलोय आपलं हॉटेल रायरीलाच. कारण आम्ही भविष्याचा विचार केला की नाही का जर त्या हॉटेलला खाल्लं टेस्ट बीस्ट चांगली नाही आली उगाच पैसे वाया घालवायला नको. अर्धा तास वेटिंग पण इथंच जाऊ म्हणलं. ओयू मेन्यू काय जरा टेबल अरेंज करा सांगतो. ए जय कमॉन जय. तर मित्रांनो फायनली आम्हाला जागा भेटली आहे आणि आता वाजलेत किती वाजलेत रे? 12:15 म्हणजे 11 वाजत आलेत आणि आम्हाला जागा भेटली. आता घरी जायला आम्हाला 12-12:30 तरी वाजताच खाऊन तो निवांत मस्त चिकन खाणार आहे. आता वर्षाचा शेवट आहे तर शेवट आहे. जय भाऊ खूप दिवसानंतर आलं. पुढच्या वर्षी नाही का पुढच्या वर्षी जरा आपलं चांगलं गेलं पाहिजे. हे वर्ष नाही का गेलं कधी 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 आलं कधी दाखव. अयो बहिणी कटिंग केली. होय सौरभ हे वर्ष कधी संपलं कळलंच नाही. काय हे बघ काय म्हणतंय आनंद जिंकलाय काय जळतात. मोहन हाय से हाय. हा क्रिकेट मध्ये सगळं पण आपल्या लाईफ मध्ये
मित्रांनो फायनली आली बघू शकताय. आज अनलिमिटेड चिकन पण आहे. जयने चालू व्हेज जयने चालू पण केलं जे ओनली पीस. आणि मोहनने माशी घेतली. वाव भैया रस्सा कसा आहे? सौरभ काय म्हणशील? रस्ता थंड सांग ना मग. ए नाही मा गरम आहे, मा गरम आहे. हो वाफा निघतायत. गाईज हॅपी न्यू इयर सगळ्यांना. हॅपी न्यू इयर गाईज, हॅपी न्यू इयर. तर फायनली गाईज असा होता आजचा आपला डे. तर सगळ्यांना हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. सगळ्यांना माझ्यातर्फे हॅपी न्यू इयर. ए अर्थ मला थोडं जायचं. जय बघ भाऊ बदलला. तर सगळ्यांना गाईज हॅपी न्यू इयर. आणि आता सध्या आपल्या मराठी माणसाचं न्यू इयर कधी असतो? गुढीपाडव्याला. तर जाऊ दे आता. सर्व धर्म सामान मानावेत. 2026 मध्ये सोबत चालावं. हळूच एंट्री. तर चला आम्ही सुद्धा आपला आजचा हा ब्लॉग इथेच एंड करतो. मला म्हणजे नाही का असं एक आशा आहे की 2026 मध्ये आपलं म्हणजे नाही का यूट्यूबवरती चांगलं एक हे होईल, म्हणजे नाव होईल किंवा तुमचं चांगलं सपोर्ट भेटेल. तर चला गाईच बाय, गुड नाईट, जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि परत एकदा सगळ्यांना हॅपी न्यू इयर. तुम्हाला तुमच्या फॅमिलीला बाय, गुड नाईट.